नमस्कार मंडळी, मी लता येवळे कदम. नुकतंच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं प्रस्थान झालेलं आहे. अवघी पुण्यनगरी भक्तिरसात न्हावून निघालेली आहे आणि हा सगळा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आपण सगळे सज्ज झालो आहोत. विठ्ठल हा आपला सखा, आपला सोबती. अनेक संतांनी आपल्या रचनांमधून विठ्ठलाला अजरामर केलं, तर इथल्या भोळ्या भावड्या बायांनी आपल्या गीतांमधून, लोकगीतांमधून, ओव्यांमधून विठ्ठलाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. आपलं राबणं, कष्ट करणं तोच कमी करतोय अशी त्यांची श्रद्धा. हे सगळं आपल्याला लोकगीतांमधनं बघायला मिळतं. अशीच ही ओवी आज बघूयात. 2 स्त्रिया वारीला चाललेत. त्यातली एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला म्हणते, बाई कधी यायचं पंढरपूर, माझे पाय आत्ताच दुखतायत. आणि हा तिचा तक्रारीचा सूर ऐकून दुसरी स्त्री तिला म्हणतेय, बाई एवढ्या तुझ्या जर अनंत अडचणी आहेत, आत्तापासून ही तुझी तक्रार आहे, तर तू आलीसच कशाला. त्यावर ह्या लोकगीतांमधनं तिनं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. ती म्हणते, असं पंढरीला जाया नवत ग माझं मन, असं पंढरीला जाया नवत ग माझं मन, सांगावा दिला या बाई सावळ्या त्या विठ्ठलान ग, सावळ्या त्या विठ्ठलान, असं पंढरीला जाया. मला यायचंच नव्हतं, पण साक्षात विठ्ठलानं सांगावा दिला म्हणून मी आले. भक्त आणि भगवंत यांच्यातलं हे विलोभनीय नातं, हीच खरी याची श्रीमंती. रामकृष्ण हरी.